अ, रोजगार हा सर्वात महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक आहे. क्या हुआ तेरा वादा, ओ कसम ओ इरादा, हा प्रश्न नरेंद्र मोदींना 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही विचारत आहोत. दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देणार, अर्थात दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार, असं एक वचन नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आतापर्यंत 22 कोटी एवढ्या मोठ्या नोकऱ्या या भारतात उपलब्ध व्हायला हव्या होत्या. मात्र 2014च्या ज्या नोकऱ्या होत्या त्या हे कमी करत चाललेल्या आहेत. म्हणजे त्या अर्थाने जर आपण बघितलं तर कमी झालेल्या नोकऱ्या आणि यांनी 2 कोटींचं आश्वासन दिल्यानंतर न दिलेल्या नोकऱ्या अशा जर बघितल्या तर जवळपास 40 कोटी रोजगार म्हणजे नोकऱ्या या नरेंद्र मोदी यांनी या देशातून गायब केलेल्या आहेत. अदृश्य त्यांनी या केलेल्या आहेत. ते नॉन बायोलॉजिकल आहेत हे जसं ते सांगतात, म्हणजे अदृश्य स्वरूपात त्या अवतरलेल्या आहेत, इथपर्यंत ठीक आहे. मात्र या नोकऱ्या ज्या आहेत त्यांनी अशी जादू केली की या नोकऱ्या सगळ्या त्यांनी गायब करून टाकल्या. त्यामुळे आमचा थेट नरेंद्र मोदींना हा सवाल आहे की कुठे गेल्या आपण दर्शवलेल्या 22 कोटी नोकऱ्या, आणि मुळात ज्या 18 कोटी रोजगार, 18 कोटी नोकऱ्या ज्या भारतात आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या नोकऱ्या का गेल्या, या दोन्हीचं उत्तर हे नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे. नरेंद्र मोदी हे केवळ ओट चोर नाही, भारतीय जनता पार्टी हे केवळ ओट चोर नाही, तर या ओट चोरी सोबत ते नोकरी चोर, रोजगार चोर देखील आहेत, शेतमालाचे हमीभाव चोर देखील आहेत, कायदा सुव्यवस्थेची जे सुशासन जे आहे त्याचे देखील चोर आहेत. मात्र तुर्तास नरेंद्र मोदी हे केवळ ओट चोरच नाही तर ते रोजगार चोरही आहेत. आणि या रोजगार चोरांनी ताबडतोबीनं जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार भत्ता हा त्यांनी सुरू करावा, ही एनएसयूआयची जी मागणी आहे त्या मागणी रास्त आहे, ही राजकारणाच्या पलीकडे ही असणारी जी एनएसयूआयची मागणी आहे. या मागणीचं एक जन आंदोलन आपल्याला बघायला मिळेल. आता त्या जन आंदोलन होत असताना हा केवळ एनएसयूआयचा, काँग्रेस पक्षाचाच हा मुद्दा नाही, तर आमचं भारतातल्या नागरिकांना आणि बेरोजगारांना देखील अनुरोध आहे, त्यांना देखील आव्हान आहे की या चालू असलेल्या एकंदरीत कॅम्पेनमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद. पार्लमेंटरी बोर्डाची बैठक पार पडली, किती जिल्ह्यांचा आढावा झाला आणि काय समीकरण ठरले? आज सकाळपासून 10 वाजेपासून महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष, आम्ही पाठवलेले निरीक्षक, हे सर्व एकूण अर्जदारांची संख्या किती, कोणी अर्ज मागितले, कुठून मागितले, त्यानंतर जिल्हा जी समिती आहे, जिल्हा पार्लमेंटरी बोर्डनी केलेल्या शिफारसी, या अनुषंगानं आज सकाळपासून आढावा बैठकी आणि पार्लमेंटरी बोर्ड सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 15 जिल्हे हे झालेले आहेत. आज उशिरा रात्रीपर्यंत आम्ही पार्लमेंटरी बोर्डाचं काम करू. आज दिवसभर काम होणार नाही, इतका मोठा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आलेल्या अर्जांची जी 35,000 संख्या आहे त्यातून आजचा दिवसही पुरणार नाही. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत ही प्रक्रिया ही चालणार आहे. आलेल्या सर्व जे प्रक्रिया करत असताना बऱ्याच ठिकाणी जे आम्ही पक्ष म्हणून जे आहोत हे कुठे स्वबळावर लढत आहोत, कुठे आमची मित्रपक्षाच्या सोबत आघाडी होत आहे, आणि या सर्व प्रक्रियेतून आम्ही निवडणुकींना पुढे जात आहोत. या सर्व ज्या आहेत हे तिकीट वाटपाची प्रक्रिया ही आमच्या स्तरावरून, प्रदेश स्तरावरून ही उद्या संध्याकाळपर्यंतही पूर्ण होईल. पण वंचितला सुद्धा सोबत घेण्यासंदर्भात अनेक जिल्ह्यांचा प्रस्ताव, किती जिल्ह्यांमध्ये वंचितला सोबत घेतली? वंचितचे अनेक जिल्ह्यांमधून प्रस्ताव आले. नांदेड सारख्या जिल्ह्यांनी यापूर्वीच आमच्याशी या ठिकाणी विचारणा करून त्या संदर्भात आघाडी केली होती. आज त्याला इथे मंजुरात आम्ही दिलेली आहे. आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये वंचितच्या सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता. आणि अशा ठिकाणी वंचित सोबत जर आघाडी होत असेल, जिल्ह्याचे स्थानिक नेतृत्व आमचं आघाडी करत असेल, तर त्यांना आम्ही हिरवी झेंडी दिलेली आहे. मनसे आणि एमआयएम वगैरे यांच्याकडनं काही तुमच्याकडे काय प्रस्ताव आहे? राजेंद्र गवई साहेबांचं जे आरपी आहे त्यांच्याशी पण आमची वाटाघाटी चर्चा ही सुरू आहे. काही शेतकरी आंदोलनाचे जे नेतृत्व आहे त्यांच्याशी आमची चर्चा जी आहे ती सुरू आहे.
राजोऱ्याला वामनरावजी चटप साहेबांची जी शेतकरी संघटना आहे त्यासोबत आम्ही तिथे आमची आघाडी ही झालेली आहे, त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब केलं आहे. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्यासमोर देखील आम्ही निवडणूक ही लढवत आहोत. कुठे महादेवराव जानकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षातही सातारा आणि इतर काही जिल्ह्यामध्ये आम्ही त्याच्यासोबत आमची आघाडी होत आहे. हे आतापर्यंत आलेले प्रस्ताव, या व्यतिरिक्त अजून कोणत्याही जिल्हाध्यक्ष आणि इतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात आघाडी आणि चर्चेचा प्रस्ताव सादर केलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यांचा जो आढावा झाला त्यामध्ये स्वबळाची भाषा पाहायला मिळते काय, नेमकं काय चित्र? आणि भाषा ही सभ्यतेची आहे. भाषा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला लढाई देण्याची आहे आणि या अनुषंगानं सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये चर्चा ही आमची संपन्न झाली. काही ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने देखील कार्यकर्ते आग्रही आहेत. विदर्भाची चर्चा झाली का? विदर्भामध्ये काय सूर आहे? विदर्भात जो गट राहिला आपला तो कायम ठेवणार काँग्रेस, एकटा लढणार की मित्र पक्षांसोबत लढणार? नाही, तिथे मी आपल्याला पुन्हा या प्रश्नाचं सर्वाधिक प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आपण निवडणुकीत कोणाकोणासोबत आघाडी करणार, तर या माझ्या प्रत्येक वेळेस मी आपल्याला सांगितलं की या संदर्भात जिल्हा स्तरावर आम्ही आमचा निर्णय देण्याचे अधिकार दिलेले आहेत. स्थानिक आमचं युनिट, स्थानिक आमचे नेते हे या संदर्भामध्ये भूमिका घेतील. ही एक धोरण, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे काय तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, आणि ही घटना दुरुस्ती काय सांगते? अधिकारांचं विकेंद्रीकरण. तर हे विकेंद्रीकरण घेऊन काँग्रेस पक्ष आज सामोरा गेला होता. त्यामुळे आम्ही राज्यस्तरावर कोणचीच आघाडी आणि कोणचीच युती करणार नाही हे देखील सांगितलं होतं. आणि त्या अनुषंगानं आलेले जे प्रस्ताव आहेत या प्रस्तावाला आम्ही त्याची छाननी करणं आणि त्याला राज्यस्तरीय पार्लमेंटरी बोर्ड या ठिकाणी अनुषंगानं त्याला मंजुरात देणं, हे जो पक्षाची आमची जी पद्धत आहे, शिस्त आहे, त्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत. हे करत असताना स्थानिक आमचं नेतृत्व हे पूर्ण निवडणूक लढण्याकरता तयार आहे आणि रिझल्ट देण्याच्या अनुषंगानं, चांगले परिणाम देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. ही काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. सर, पण अनेक ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. अशा ठिकाणी तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सोबत जाणार की वेगळं? नाही, या संदर्भात आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये असं होत आहे, या तर आम्ही काय करावं अशी काही विचारणा झालेली नाही. नाही, पण पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की भाजप नेमकी चर्चा झालेली आहे आणि उद्याच्या टप्प्यामध्ये कोणकोणते विभाग हे शिल्लक असणार? नाही, एकंदरीत आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, त्यानंतर नाशिक डिव्हिजन, कोकण या संबंधात आमची चर्चा आहे. काही यामध्ये उशीर झाला किंवा कुठे येण्याकरता कोणाला विलंब होत असेल तर त्या अनुषंगाने आम्ही तास दोन तीन तासानंतर एक ठरवू की उद्या कोणते होणार आहे. मात्र आमचे काही जिल्हे जे आहेत मुंबईच्या आजूबाजूचे किंवा इतर काही, तर ह्या जिल्ह्यांसाठी आणि महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांची राहिलेली प्रक्रिया आहे. कुठे त्या संदर्भात तालुक्यांच्या संदर्भात कुठे त्यांना चर्चा करायची आहे किंवा नाव फायनल झालं नसेल त्या ठिकाणी त्यांनी विचारणा केली आहे. त्यामुळे असे काही आज जिल्हे झाले असले तरी काही नगरपालिकाच्या अनुषंगाने उद्या पुन्हा आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी सांगितलं होतं भाजप सोडून कुणाशी आघाडी करा, त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात. हे मान्य आहे का काँग्रेसला? कारण राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि ते तिथे युती करतात. शिंदेबरोबरही भविष्यात काही ठिकाणी होऊ शकते. आम्ही कोणत्याही इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या पार्टनरच्या सोबत जाऊ नये ही आमची असणारी आचारसंहिता होती. या व्यतिरिक्त काही संघटना आणि काही जणांशी पक्षाशी आपल्याला बोलायचं असेल तर बोलून आपण तशा प्रकारचा प्रस्ताव द्यायला सांगितलं होतं आणि या चौकटीच्या अनुषंगाने सर्व आलेले आहेत. आमच्या घड्याळाच्या सोबत म्हणजे महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाच्या सोबत काँग्रेस पक्ष हा आघाडी आणि युती करणार नाही. एबी फॉर्मच्या बाबत काय नेमकं धोरण असणार? कधीपासून एबी फॉर्म हे वाटले जातील? कशाप्रकारे एबी फॉर्मच्या ताबडतोबीने प्रक्रिया सुरू झालेली आहे. निवडणूक आयोगाने एबी फॉर्मची चोरी करू नये ही देखील आमची असणारी अपेक्षा आहे. त्यासाठी सगळ्या कायदेशीर पूर्तता आम्ही केलेल्या आहे. मात्र वोट चोरीच्या पाठोपाठ आता दमनदीवच्या धर्तीवर ए फॉर्म बी फॉर्म चोरी ही शक्यताही नाकारता येत नाही. त्यासाठी आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहोत. आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की या सर्व प्रक्रिया त्यांनी आमच्याकडून आम्ही ज्या पूर्ण केलेल्या आहेत त्या पूर्ण केलेल्या प्रक्रियेच्या अनुषंगानं त्यांनी सतर्क राहावं. कुठे काही उणीव असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. असा चमत्कारिक स्वरूपाचा निर्णय त्यांनी घेऊ नये. त्यासोबतच निवडणूक आयोगाला आम्ही दुसरी एक विनंती करणारं पत्र आमच्या
दोन्ही सभागृहाचे जे गटनेते आहेत, अप्पर हाऊसचे वरच्या सभागृहाचे सतीश पाटील साहेब आणि आमचे CLP विजय वडेट्टीवारजी आणि आमच्या तिघांच्या स्वाक्षरीचं एक निवेदनही आम्ही आज निवडणूक आयुक्ताशी फोनवर चर्चा करून निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे. ते म्हणजे साधा आमदारकीचा जो अर्ज असतो किंवा म्हणजे आमदारकीचा आणि खासदार पदाचा जो अर्ज असतो तो फार जास्ती मोठा नसतो, काही किचकट नसतो. मात्र निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेत नगरपालिकेचा जो अर्ज आहे, नगर परिषदांचा जो अर्ज आहे, तो 25 पानांचा ठेवलाय तब्बल. आता या 25 पानं भरता कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे, अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे. आता या 25 पाने अर्ज भरा, तो ऑनलाईन करा आणि मग त्याची कॉपी घेऊन भरायला जा आणि पुन्हा मग ऑफलाईन जा आणि ते अर्ज हे करा. आता असा एक जो पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा जो एक निर्णय फार निवडणूक आयोगाने जो थोपलाय, त्या अनुषंगानं आम्ही त्यांना विनंती केली आहे की ऑनलाईनच्या सोबत ऑफलाईन पण ठेवा. 25 पानांच्या संदर्भात आता विनंती करण्याची वेळ राहिलेली नाही. मात्र निवडणुका ज्या आहेत सुसूत्रित आणि अत्यंत कायदेशीर प्रक्रियामध्ये त्या साचेबद्ध पद्धतीच्या असल्या पाहिजे. आपण एवढे 25 पानाचे अर्ज भरता त्याला काय अर्थ आहे? मतदार यादीमध्ये एवढे घोळ आणि अर्ज भरताना एवढा काटेकोरपणा, म्हणजे हा निवडणूक आयोगाचा पण जो विरोधाभास आहे, हा विरोधाभास बघून आश्चर्य होतं. आणि एवढा हा 25 पानांचा फॉर्म म्हणजे विरोधकांचे अर्ज बाद करण्याचं कारस्थान आहे का, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे. थँक्यू. मीटिंग